हॅलो, नमस्कार. मी पूजा. स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहत असेल सगळे नवीन नवीन चेहरे दिसत आहेत. तर मी आले नांदलला. नांदलची आहे यात्रा. व्हिडिओ आपल्याला लेटने येत आहेत कारण थोडा इश्यू होता तर आज आहे दंडवतचा दिवस आणि मी शूट करते हे दंडवतचा व्हिडिओ. तर आमच्या इकडे नांदेडला 5 दिवस यात्रा असते. फर्स्ट म्हणजे पहिला दिवस हळदीचा असतो, दुसरा दिवस देवांची लग्न असतात, तिसरा दिवस खडा असतो म्हणजे त्या दिवशी काहीच नसतं, आणि चौथा दिवस असतो ते दंडवत, आणि 5व्या दिवशी दंडवत आणि बकरी, आणि 5व्या दिवशी असतो तो आपला नाथांचा छबिना. तर हा डिरेक्टली मी 4थ्या दिवसाचा शूट घेतला आहे बिकॉज माझी आई हॉस्पिटलमध्ये आजारी होती. सो आम्ही 2-3 दिवस हॉस्पिटलमध्येच होतो. दंडवत हे तर बऱ्याच लोकांना माहीत असेल, आणि ज्या लोकांना माहीत नसेल ते तर पाहतच असतील की कसं असते दंडवत. आमच्या घरात माझा भैया दंडवत घेतो. मग सगळ्यांनी सकाळी लवकर आवरून गावात यायचं असतं, आणि जिथे आपली गावातील जुनी घरं असतात त्या जुन्या घरांच्या जागेपासून, म्हणजे आता जुनी घरं तर काही राहिलेली नाहीत, पण आपली गावात थोडी तरी जागा असते, मग त्या जागेपासून आपण आपल्या मंदिरापर्यंत असं दंडवत घेत जायचं असतं. तर हा फर्स्ट दिसतो येल्लो शर्टचा, तो माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे बाबू, आणि सेकंड नंबरला माझा भैया आहे, तो तर तुम्ही पाहिलाच आहे. देन थर्ड नंबरला आहे तो अक्षय आहे, तोही माझ्या भावाचाच मुलगा आहे. नंतर आमची फॅमिली आहे ती खूप म्हणजे खूप मोठी आहे, म्हणजे मला 6 चुलते आहेत आणि सख्खे एक, आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज खूप सारे मेंबर्स आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर मी काही लोकांच्या तुम्हाला ओळखीही करून देते, आणि तुम्ही तर काही लोकांना ओळखतही असाल. प्रत्येक घरातली एक एक व्यक्ती दंडवत घेत असते. मग कोणाच्याही इच्छेने, कोणाच्या घरात लेडीज घेतात, कोणाच्या घरात जेंट्स घेतात, कोणाची जी छोटी मुलं वगैरे आहेत ते घेतात. असं म्हणजे डिपेंड ऑन, म्हणजे आपापल्या इच्छेवरती डिपेंड असतं. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपलं जे जुनं घर किंवा आपली जुनी जागा असते त्या जागेपासून असं ढोल ताशेवाल्या लोकांना सांगायला लागतं. मग ते लोक येतात, तर ते ढोल ताशा वाजवत त्यांच्या पाठीमागे आपण दंडवत घ्यायचं असतं. दंडवत घेण्यासाठी आपल्या हातात ती दिसते काठी, भैयाच्या वगैरे हातात ती एरंडाची काठी असते. नंतर फुलांची माळ गळ्यात घातली जाते, आणि नवीन पोशाख घातला जातो. मग कोणी कपडे घालतं किंवा बनियन पॅन्ट वगैरे तरीही चालतं. आणि इकडे हे दोघे दिसत आहेत, हे आहेत माझ्या मावशीचा मुलगा, छोटा मुलगा, आणि वहिनी, आणि माझी छोटी बहीण. तर त्यांचं दंडवत घेऊन झालेलं, सो ते साईडला उभे राहिलेले. आता नंतर भैया वगैरे येतात मंदिरामध्ये. मंदिरात आतपर्यंत आपण म्हणजे दंडवत घेतच जायचं असतं.
भैयाचं वगैरे तर दंडवत घेऊन झाल्यानंतर आईने आणि मम्मीने देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. नंतर तुम्हाला हे फ्रेममध्ये कोण दिसत आहे, तर हे आहेत माझे कझन्स. म्हणजे ते सातारला असतात, MSCBमध्ये इंजिनियर आहेत. तर खूप दिवसांनी भेटलेले, तर ते बोलत होते मीही तुमचे व्हिडिओ वगैरे पाहतो, असं तसं. असं बोलल्यानंतर जरा बरं वाटतं. तर ते सगळं आवरलं व आम्ही घरी गेलो व संध्याकाळी होतं मंदिरात माझ्या मावशीच्या मुलाचं बारसं. म्हणजे आमच्या इकडं अशी रीतच आहे की घरी बारसं करत नाहीत, मंदिरात बारसं केलं जातं. सो आम्ही संध्याकाळी पुन्हा तयार होऊन मंदिरात आलो. तुम्हाला दिसतच असतील माझ्या मावश्या वगैरे, मामी आहेत. मामी पाहिल्या नाही त्याच्या आधी, तर ह्या येल्लो कलरच्या साडीच्या माझ्या मामी आहेत. बाजूला मावशी, त्याच्या बाजूला मी, त्याच्या बाजूला पुन्हा दुसरी मावशी आणि त्याच्या बाजूला पुन्हा मोठी मावशी, असे आम्ही सगळेजण होते. मग इथे नाव वगैरे ठेवल्यानंतर पेढे वगैरे वाटायचं चालू होतं. नंतर दादाच्या बाळाचं नाव ठेवल्यानंतर पुन्हा दुसरी पण 2-3 छोटी छोटी बाळं होती, तर त्यांचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम चालू होता. बारसं तर झालं, पण बाळाचं नाव काय ठेवलं, तर बाळाचं नाव ठेवलेलं आहे देवांश. आणि हा आहे आमच्या मंदिराचा खूप मोठा. बारसं तर झालं, मग आप्पांचा फोन आला. मग मी लगेच घरी गेले आणि घरी गेल्यानंतर लगेच जेवणासाठी आमच्या पंक्ती बसल्या होत्या. मग आम्ही घेतलं जेवायला. मग घरी थोडं जेवले. नंतर मी बोलले ना माझे चुलते वगैरे आहेत, मग सगळ्यांच्या घरी थोडं थोडं गेलो आणि थोडं थोडं सगळ्यांच्या घरी जेवण केलं. नंतर मग कशी वाटली यात्रा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.